पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. विनोदाच्या ॲक्शन रिॲक्शन्स मधून मनोरंजनाची ॲक्शन पॅक्ड मूवी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विरोधाचे दमदार पंचेस मारणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा दमदार स्वागत. त्यांना कौतुकाचं मेडल प्रदान करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईता भडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत बाबू या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. डॅशिंग अँड स्टायलिश ऍक्टर अंकित मोहन. सुंदर अभिनेत्री रुचिरा जाधव. या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर शिंदे. अष्टपैलू अभिनेत्री स्मिता तांबे आणि या सिनेमाचे निर्माते बाबू शेठ. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, एका अत्यंत मनमिळाऊ आणि सभ्य बॉसला मिळालेत अतिशय अतरंगी एम्प्लॉई. चला बघूया आज त्यांच्यात नेमकं काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. अरे बटन दबाना झालंय पाम्या. लॅपटॉप येतो, सावकाश जरा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. सर. माने गुड मॉर्निंग म्हणत जा. कॉर्पोरेट आहे की नाही? गुड मॉर्निंग म्हणत जा. गुड मॉर्निंग रसिकाची. गुड मॉर्निंग. हळू हळू हळू. सॉरी सर. धांदल नको, धांदल नको. गुड मॉर्निंग. मांडवकर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके ओके ओके. गुड मॉर्निंग. माने शिवलकर, हा तुमचे पार्टनर बने कुठे आहेत? हा सर, ते लहान मुलांच्या प्रोजेक्टची फाईल आलेली ना सर, त्याच्या फील्डवर्कसाठी बाहेर गेले सर. ओ ओ बघा बघा, बनेंकडे बघा कसं वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. हा, सर. त्यांच्याकडनं मला खूप अपेक्षा आहेत. तशाच अपेक्षा मला तुमच्याकडनं सुद्धा आहेत. शेवटी एका सक्सेसफुल प्रोजेक्टसाठी काय लागतं? सर, अप्रोच. एक्झॅक्टली मिस रसिका, एक्झॅक्टली. तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. पण तुम्ही जे बरोबर ओळखलेलं आहे ते आम्हाला कधी सादर करून दाखवाल? सर, नथिंग. लेट्स मूव फॉरवर्ड. नथिंग नथिंग. चला कामाला लागा, कामाला लागा. मिस्टर माने, मी तुम्हाला ती परंपरा ब्रदर्सची फाईल पाहायला सांगितली होती, बरोबर? ती रेडी आहे. ती जर रेडी असेल तर ती लगेच मांडवकरांना द्या. मांडवकर लगेच रेक्टिफाय करा. काही चुका असतील तर क्लिअर करा आणि माझ्याकडे आणून द्या. ओके? फ्युअर सर. हा सर, देतो सर. आम्ही करतो. करावीच लागणार आहे. का म्हणून आपण कंपनीत कशासाठी येतो? कामासाठीच तर येतो. एम आय राईट? येस सर, येस सर. ऑल्सो या मिस्टर माने, ते जे परंपरा ब्रदर्स मी म्हणालो, त्यांची आज एक ओपन कॉन्फरन्स आहे. जाणार आहे मी. अमेरिकेला आहे. कसे जाल? अमेरिकेला आहे ती, कसं जाल? ती ऑनलाईन आहे. ती अटेंड करा. तुम्ही आणि मिस्टर मांडवकर दोघं बाजूबाजूला बसा. व्यवस्थित त्याचे पॉइंटर्स काढा आणि एक फुल फाईल मला रेडी करून द्या. ओके? काय झालंय? काय दोघांपैकी कोणतरी विसरलं असेल. गुड सेन्स ऑफ ह्युमर. एक मिनिट. काय झालंय? तुम्ही असं एकमेकांकडे का बघताय? कराल ना मिस्टर मांडवकर? कराल ना? येस. एक मिनिट, तुम्ही असे का वागताय? एकमेकांशी बोलत नाही आहेत का तुम्ही? हो सर, त्यांचं भांडण झालंय ना. ओ सांगायचं नव्हतं खरं तर. सॉरी सर. कम यार. मिस्टर माने, भांडण कसं? कधी? काय झालंय? जाऊ दे सर. काय झालंय मला सांगा. नाही सर, विषय सोडा. नो, मला कळायला हवं. आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. मला हे कळायला हवं, कारण कंपनीचं वातावरण हेल्दी ठेवणं माझ्या हातात आहे.
बरोबर की नाही? आहे बरोबर आहे काय झालंय ते मला नीट सांगा. सर अवघड जाईल तुम्हाला कसं सांगा म्हटलं की सांगा सांगा माने जाऊ दे सांगून टाका ते जाऊ दे. सांगा सांगा. सर तुम्ही काय म्हणला होता सर म्हणजे आपल्याला कोणी जर भारी काम केलं तर त्याला अप्रिशिएट करायचं बाबा, कौतुक बिवतुक करायचं. Absolutely. म्हणला होता का नाही तुम्ही? सर आमचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे, मी लय भारी चित्र काढलं होतं सर, ग्रुपवरती टाकलं. ह्या किड्यानं सांगतोय अप्रिशिएट नाही केलं मला. अगदी लहान मुलांसारखे आहात तुम्ही माझे सगळे एम्प्लॉईज. मला म्हणून फार आवडता तुम्ही. मांडवकर का नाही अप्रिशिएट केलं? आपलं काय ठरलंय? आपला एक सहकारी कामाच्या व्यग्रतेतून काहीतरी वेगळं छंद जोपासण्याचा प्रयत्न करतोय, तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मग तुम्ही का नाही त्यांच्या चित्राला अप्रिशिएट केलं? असं काय चित्र काढलं होतं त्यांनी जे तुम्हाला आवडलंच नाही? ड्यू रिस्पेक्ट सर, मी त्यांचा अप्रिशिएट करणार होतो सर, पण ते नाही. मांडवकर Yes. हे असं का बोलताय तुम्ही? चेहराच कॉर्पोरेटचा वाचत नाही म्हटलं कॅरेक्टर तरी. हे तुम्ही जे पकडलेलं कॅरेक्टर आहे ते कॉर्पोरेटचं वाटतंय? नाही सर, मग कॉर्पोरेटचं नेमकं काय आहे? स्क्रिप्ट बोला 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 बोला. ते मला सर बोलायचं, मी त्यांना अप्रिशिएट करणार होतो सर, पण जाऊ दे सर, नको सर. नो 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 मला कळायला हवं. मी म्हटलं की नाही, आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. मला कळायला हवं चित्र कशाचं होतं, काय होतं चित्र. तुमचा हाफ न्यूड पिक्चर काढलेला सर. अर्धनग्न, अर्ध भोंगळा. माझं चित्र काढलं तुम्ही माने, ते पण बोंगळ बोंगळ. का काढलं तुम्ही माझं चित्र माने? सर तुमची कॉन्फरन्स होती ना त्या दिवशी, हां. 2 तास काय टाइमपास नव्हता, मग माझा हात आपोआप वळत गेलं सर. कशाला मरायला तुमचे हात वळतात? कॉन्फरन्स तुमची नाही आपली होती, त्यात तुम्ही बसला होता. तुम्ही प्रेझेंटेशन कसं प्रेझेंट करावं याचं प्रेझेंटेशन मी देत होतो माने. माने, का काढलं ते चित्र? ते चित्र द्या मला, ते चित्र द्या मला. डिलीट केलं सर. गुड गुड गुड. हां आता फक्त बायकोकडे आहे माझ्या. बायकोकडे का आहे? ती म्हणली पोरांना घाबरवाय बरं पडतं. माझं चित्र बघून तुमची मुलं घाबरतात? त्याला तिथे सवलय. म्हणजे बायको असं दाखवती, म्हणते असं बनायचे, नुकू 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 करते ती. झोप म्हणलं की झोपते ती सर. दूध पेत नाही ती नाही, बायको असं दाखव, भोंगळा बाबा येईल, भोंगळा बाबा, लगेच दूध पिऊन टाकते ती. Shut up! गरज काय आहे? गरज काय आहे अशी चित्र काढायची? आय एम दी मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ दिस MHJ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, आणि तुम्ही माझं बोंगळ बोंग. नका बोलू सारखं ते. तसं तुम्ही चित्र काढता माझं. शिवलकर ते चित्र द्या मला, ते चित्र द्या मला शिवलकर. करू नका. ते चित्र असेल ना तुमच्याकडे सुद्धा, ते चित्र मी लगेच डिलीट केलंय सर. गुड. तुम्ही एक डिलीट प्रिंट आउट काढून. काय करून? एक प्रिंट आउट काढून प्रिंट आउट का काढली? सांगतो, मी चाळीत राहतो ना सर, मग म्हणून प्रिंट आउट काढायची. ग्राउंड फ्लोअरला राहतो मी. आमच्या घरात घुस येते सर. तुमचं चित्र मी उंबरठ्यावर ठेवलं, घुस यायची बंद झाली सर. असं चित्र बघून घुशी येत नाही. घुशी सोडा सर, कुत्रा पण यायचा घरात. तू ते हे ठेवायचो आम्ही उंबरठ्यावर, पाण्याची बाटली लाल पाणी भरून. ते लाल पाण्याची बाटली. हा, लाल पाण्याची कुकू टाकते नाही का? सांगू नका काय टाकतात आणि मग ते लाल होतं हे सांगू नका. तुम्ही काय सांगत होता? ते बाटली ठेवायचो, त्याच्यावर कुत्रा मुतून जायचा. तुमचं चित्र लावल्यापासून सर कुत्रा येतो, चित्राकडे बघतो, परत गल्लीत जातो, 7-8 कुत्र्यांना घेऊन येतो आणि चित्राकडे बघून भोंगळा बाबा, भोंगळा बाबा करून 7-8 कुत्री पळून जातात सर. काय बघून पळून जातात माहित नाही सर. चित्राचा दरार राहील. बास वलकर, बास. तुमच्या किस्स्यासाठी तुम्ही तुमचा कुत्रा सुद्धा बंगाली केलात मध्येच. भोंगळे बाबा, भोंगळे बाबा. तुम्ही बॉसचं चित्र उंबऱ्यावर चिंची चेटकीन फटके जाईल मी. हे करता तुम्ही बॉस सोबत? ही अशी चित्र काढता तुम्ही बॉसची? युजलेस. बॉसचं अर्धनग्न चित्र काढलेलं आहे आणि भोंगळा
सॉरी आय एम सॉरी मिस रसिकाजी आय एम सॉरी तुमच्यासमोर हे सगळं नाही बोललं गेलं पाहिजे आय एम सो सॉरी. नाही तुम्ही सॉरी म्हणू नका सर. मी पण बघितलं तुमचं अर्धनग्न चित्र. म्हणजे ह्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं ना मानेंनी, त्यामुळे मला बघावं लागलं. मग मी त्याच्यावर हे जलवावाले स्माइली पण पाठवला सर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.